ते स्पर्धक गटातील विद्यार्थी समोर येऊन बसतील. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले एकूण 5 संघ किंवा 5 गट. या सर्व विद्यार्थ्यांचा आपण एका जोरदार ताळ्यावरून स्वागत करू. आपल्या प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर आज आपल्या समोर ज्ञानाच्या या रोमांचक मैदानात 5 स्पर्धक गट सहभागी झाले आहेत. चला तर मग टाळ्यांच्या कडकडाट आपल्या 5 गटांचं. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. राजे लहाने, दिव्या हत्तडके घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला तुमचा प्रतिसाद नक्कीच चांगला मिळेल. ही जी स्पर्धा आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या स्पर्धेमध्ये केबीसी पाहिलेली असेल. अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये कोण बनेगा करोडपती. थोडीशी ती त्या स्वरूपाची आहे, परंतु या ठिकाणी आपण प्रश्न जे निवडलेले आहेत ते शालेय स्वरूपाचे आहेत. यामध्ये आपण एकूण 5 राऊंड ठेवलेले आहेत. 5 फेऱ्या होती. पहिला राऊंड हा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. त्यामध्ये प्रत्येक गटाला आणि तो सरांना सांगायचा. त्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ असेल. 5 जणांनी आपसामध्ये 20 सेकंदाच्या आत चर्चा करायची आणि 20 हे उत्तर सांगत असताना तुमच्या 5 मध्ये तुम्ही ठरवायची की मिळून उत्तर ठरवायचं आणि त्या 20 सेकंदाच्या आत तुमची खात्री पटली की उत्तर तेच आहे. वेळ संपला की ते उत्तर तुम्ही द्यायचं. जर तुम्हाला जर वाटत जर असेल की आपल्याला हे उत्तरामध्ये कन्फ्युजन वाटते, तर या ठिकाणी एक 50-50चा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. 50-50 म्हणजे 4 पर्याय असतील. 4 पर्यायापैकी 2 पर्याय नाहीसे होते. मग त्या 2 पर्यायापैकीच एक उत्तर असेल. लेणी कोणत्या राज्यात आहे? पर्याय A गुजरात, B महाराष्ट्र, C राजस्थान, D मध्य प्रदेश. आपली वेळ सुरू होत आहे. महाराष्ट्र हे उत्तर अगदी बरोबर आहे. या प्रश्नासाठी त्यांना 10 गुण प्राप्त झाले आहेत. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, B 26 जानेवारी, C 2 ऑक्टोबर, D 14 नोव्हेंबर. B 26 जानेवारी अगदी बरोबर उत्तर आहे. खरंच 10 गुण आपण प्राप्त केले आहेत. उत्तर येत नसेल तर लाईफलाईन वापरायची. 50-50 लाईफलाईन तुमच्या समोर आहे. तयार आहात का? करायची सुरुवात. चला, C गटासाठी पहिला प्रश्न आपल्याकडे येत आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? गुलाब, कमळ, जाई, मोगरा. तुमची वेळ सुरू होत आहे. ऑप्शन क्रमांक बी.
ऑप्शन क्रमांक बी कमळ हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहिला प्रश्न 10 पैकी 10 गुण प्राप्त केले. पुढे वळूयात आपण प्रश्न दुसरा आपल्या स्क्रीनवर येत आहे. गणितावर आधारित प्रश्न आहे. 18चा वर्ग बरोबर किती? 284, 314, 324, 344. वेळ तुमची सुरू होत आहे आता. घेऊ शकता. ऑप्शन सी. ऑप्शन सी 324 हे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. प्रश्न तिसरा तुमच्यासमोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड. ऑप्शन क्रमांक ए रायगड. ऑप्शन क्रमांक ए उत्तर देत आहे रायगड आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. परत 10 गुण प्राप्त केले आहे तुम्ही. पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येत आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साइड, डी हायड्रोजन. आपली वेळ सुरू होत आहे. देऊ शकता. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी नायट्रोजन हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न आलेला आहे स्क्रीनवर आपल्यासाठी. सातारा. आपली वेळ सुरू होत आहे आता. बी नाशिक हे उत्तर अगदी बरोबर आहे. 6 पैकी 6 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहे. उत्तर द्यायचं होतं. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1920, 1942 आणि 1947. आपली वेळ सुरू होत आहे आता. ऑप्शन सी. ऑप्शन सी 1942 उत्तर अगदी बरोबर आहे. या गटातील विद्यार्थ्यांना संदिग्धता वाटते, कन्फ्युजन आहे. त्यांनी या ठिकाणी 50-50 हा ऑप्शन घेतलेला आहे. कॉम्प्युटर बाबाला आपण विनंती करू की त्यांनी यातले 2 चुकीचे ऑप्शन गायब करावे. आता 2 चुकीचे ऑप्शन समोर गेलेले आहेत. यापैकी आता 2 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे आणि वेळ आता तुमची सुरू झालेली आहे. उत्तर सांगा. बी. डी उत्तर चुकलेलं आहे. आता एकच पर्याय आहे. उत्तर तुमचं चुकलेलं आहे आणि तुमचा राऊंड सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. फक्त एक प्रश्न तुम्हाला आला नाही, बाकी छान तुम्ही 9 प्रश्नांची उत्तर दिली आहे. चला गट क्रमांक सी डी आपल्या समोर येईल. बी सरदार पटेल, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी लाल बहादूर शास्त्री. आपली वेळ सुरू होत आहे आता.
आपली वेळ संपलेली आहे. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन हे उत्तर बरोबर आहे. यासाठी आपल्या गटाला मिळत आहे 10 गुण. अभिनंदन. दुसरा प्रश्न सुरू होत आहे. 25 चा वर्ग किती? ऑप्शन ए 525, ऑप्शन बी 625, ऑप्शन सी 725 आणि ऑप्शन डी 825. आपली वेळ सुरू होत आहे आता. आपली वेळ सुरू होते. हा, ऑप्शन बी. ऑप्शन बी उत्तर दिलेलं आहे गटाने आणि हे उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करू. त्यामध्ये तिसरा प्रश्न सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी भीमा आणि ऑप्शन डी तापी. आपली वेळ सुरू होते. लांब नदी कोणती आहे? वेळेत उत्तर द्यायचंय. ऑप्शन बी. ऑप्शन बी उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी तुमचं अभिनंदन. पुढे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. ही प्रतिमा कोणाची आहे? ऑप्शन बी. ऑप्शन बी महात्मा ज्योतिराव फुले. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही सज्ज व्हायचे आता लढाईसाठी यांच्यासोबत. यापैकी काही संधी तुम्हाला नाही आता. आता पुन्हा 3 प्रश्न अटेम्प्ट करावे लागतील. चला, प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. ए गटाला 30 पैकी 20 गुण प्राप्त केले. कंगवा हे उत्तर आलेलं आहे. दात आहेत पण चालत नाही. केस आहेत पण विंचरत नाही. सर्व सायलेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हे मेरे वतन के लोगों. ए मेरे वतन के लोगों अगदी बरोबर उत्तर आहे. बरोबर पूर्ण केले आहे. जलवा जलवा. जलवा जलवा अगदी बरोबर आहे. सारा चला, पुढची गुण तुमच्यासाठी येत आहे. आता हे आपलं शेवटचं युद्ध आहे. अंतिम फेरी. तुम्हाला 3 प्रश्न येणार आहेत. ही फेरी देखील आपली गीतावर आधारित फेरी असणार आहे. यानंतर पुढचा गट येईल आपल्यासमोर. गट डी.
आयशा शेख, संध्या सांत्रे, वैष्णवी काळे, ईश्वरी खंडाळे, अंजली खंडाळे. तुमच्यासाठी देखील 4 धून गीतांच्या धून या ठिकाणी प्ले केल्या जाणार आहेत, वाजवणार आहेत. व्यवस्थित ऐकायचं आणि त्या त्या गीताचे बोल तुम्हाला सांगायचे आहे. आहे का? Very good. Mark Jason. Vande Mataram. Vande Mataram. Vande Mataram. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बैलों के गले में कटोरियों जीवन का राग सुनाते हैं. गम को सुदूर हो जाते हैं, खुशियों के चमन मुस्कुराते हैं. सुन के रहत की आवाज़ें, सुन के रहत की आवाज़ें, महके कहीं शहनाई बजे. आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हम छोट बजे. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चोगनपुरे सर, दिशागत सर यांनी हा प्रोग्राम तयार करत असताना मला खूप मोठी मदत केली. त्यासोबतच जे तांत्रिक दृष्ट्या सेटअप उभं करण्यासाठी लाडाने सर, बिडवे सर, अवचार सर यांनी खूप मदत केली. त्यासोबतच शिवाजी काळे, कैलास फुगळे, मोरे यांनी सुद्धा आपली बैठक व्यवस्था छान तऱ्हेला चटाया वगैरे आतरून सेटअप वगैरे चांगला केला. आणि लक्ष्मणना त्यांच्या ग्रंथालयातलं इन्व्हर्टर या ठिकाणी आणून दिलं. त्यामुळे आपल्या इथलं सोलार व्यवस्थेची चालत नाही, लाईट मध्ये जाते. त्यामुळे आपल्याला कुठलाही व्यत्यय आला नाही. म्हणून स्वामी विवेकानंद ग्रंथालयासह ज्यांचं सर्वांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं. अगदी तुमचं सुद्धा खूप वेळ तुम्ही एका जागेवरती बसून आहात. तर तुम्हा सर्वांचं स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं खूप 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 आभार. विशेषतः वर्ग 10वीचे मुलं मी पहिल्यांदाच पाहिलं, त्यांनी थोड्या वेळाला प्रत्येक गोष्ट आणणं, बेंचेस लावणं हे करणं खूप छान मदत झाली त्यांचेही धन्यवाद. हे पूर्ण प्रेझेंटेशन करण्यासाठी लहानी सरांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी होऊया. आणि यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला संघ आहे गट सी हा गट आहे. या गटातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं बक्षीस या ठिकाणी श्री लहानी सरांकडून प्राप्त करावे. गट क या गटातील विद्यार्थी खूप खूप अभिनंदन तुमचं. अतिशय ज्ञानवर्धक आणि रंजक अशा या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन आपण बक्षीस देखील प्राप्त केलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. क्रमांक डी 10वीच्या विद्यार्थ्यांनी ह्या गटामध्ये होत्या. यांनी प्रथम पारितोषिक या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही तुमचं बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. संध्या साखरे, आयशा शेख, वैष्णवी काळे, ईश्वरी खंडाळे आणि शिवाजी.
खूप खूप अभिनंदन तुझं. चला